काँग्रेसचे नेते माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर हे काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे। उदयसिंह पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाल्याची बातमी आहे। उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर हा सातारा जिल्हा काँग्रेससाठी मोठा धक्का असेल। उदयसिंह पाटील उंडाळकर कोण आहेत, त्यांची सातारा जिल्ह्यात किती ताकद आहे, ते राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश करत आहेत, त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला काय फायदा होईल व त्यांच्या प्रवेशाची हीच योग्य वेळ का, याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून। सुरुवातीला पाहूया उदयसिंह पाटील उंडाळकर कोण आहेत व त्यांची राजकीय ताकद किती आहे। उदयसिंह पाटील उंडाळकर हे माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव आहेत। विलास काका हे 35 वर्ष कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार होते, त्यामुळे उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मागे विलास काका उंडाळकर यांचा वारसा आहे। त्याचबरोबर सद्यस्थितीला उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देखील आहेत। आता पाहूया उदयसिंह पाटील उंडाळकर यांची राजकीय ताकद किती आहे। राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या सहकार क्षेत्रावर उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा चांगलाच प्रभाव आहे। रयत सहकारी साखर कारखाना, कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ, कोयना सहकारी बँक, कराड शेती उत्पन्न बाजार समिती व कराड तालुका खरेदी विक्री संघ, त्याचबरोबर ते सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहेत। त्यामुळे कराड तालुका व सातारा जिल्ह्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा चांगलाच प्रभाव आहे। आता पाहूया उदयसिंह पाटील उंडाळकर हे राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश करत आहेत व त्यांच्या प्रवेशाची हीच योग्य वेळ का आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे व उंडाळकर घराणं देखील यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर राजकारण करत आलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे विचारधारेशी तडजोड न करता सत्तेत जाण्याचा विचार उदयसिंह पाटील यांच्या मनात असू शकतो। उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची हीच योग्य वेळ का आहे। सध्या विधान परिषदेच्या 5 जागा रिक्त आहेत, त्यातील 3 भाजपच्या, 1 शिवसेनेची व 1 राष्ट्रवादीची आहे। त्यामुळे सद्यस्थितीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत ती जागा आपल्या पदरात पाडून घेण्याची खेळी उदयसिंह पाटील खेळू शकतात। उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा फायदा जसा उदयसिंह पाटील यांना आहे तसाच तो राष्ट्रवादीला देखील आहे। सातारा जिल्हा हा तसा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेते रामराजे निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले व शरद पवार यांच्याबरोबर माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे राहिले आहेत। उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत सातारा जिल्ह्यातील अजून एक नेता अजित पवार आपल्या बाजूने घेऊ शकतात। याचबरोबर बाळासाहेब पाटील यांना शह देण्यासाठी अजित पवार उदयसिंह पाटील यांना ताकद देऊ शकतात। उदयसिंह पाटील आणि बाळासाहेब पाटील यांचा संघर्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून चालत आलेला आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह पाटील यांचा पराभव केला होता। याच पराभवाचा वचपा उदयसिंह पाटील यांनी कराड उत्तरमध्ये आमदार मनोज घोरपडे यांना ताकद देऊन बाळासाहेब पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करत काढल्याचं बोललं गेलं होतं। उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसू शकतो। कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील उंडाळकर हे प्रमुख नेते आहेत। जर उंडाळकर यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर पृथ्वीराज चव्हाण एकाकी पडू शकतात। आधीच 50 ते 60 वर्षाची काँग्रेसची कराड दक्षिणमधील सत्ता भाजपने मोडीत काढली आहे। त्यामुळे उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जाऊ शकतो। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील का? राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळू शकेल का व त्यांच्या प्रवेशाचा काँग्रेसला फटका बसेल का? याबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।